नमस्कार मंडळी. महाशिवरात्र येते आणि महाशिवरात्र येते म्हटलं की आपल्या मनामध्ये लगेचच चालू होतं की महाशिवरात्रीला नेमकं काय काय करायचं. त्याच्यामध्ये अमावस्या पण आहे, बरोबर ना. मग अमावस्या म्हटलं की कुठे ना कुठे धाक धूक बापरे अमावस्या येणार आहे, आता काय करायचं. तर मंडळी, खूप छान असा विषय होणार आहे आणि टॉपिक खास म्हणून असा घेऊन आलेली आहे की जे लोक त्रासामध्ये आहेत, अमावस्येला ज्यांना त्रास होतो, अशा सर्वांसाठी खूप खास आणि छान असे अगदी मस्त तोडगे देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मिस्टिकल एरिया या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छानच असाल अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मंडळी, महाशिवरात्र 26 फेब्रुवारीला आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं. आता सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की महाशिवरात्र ही रात्रच मुळी जागरण करण्याची रात्र आहे. बरं, ह्या रात्री जागरण का करतात? अनेक कथा आहेत याच्या, की या रात्री आपण जागरण का करायचं आहे, याच्या अनेक कथा आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची आपल्या स्वार्थापोटी असलेलं महत्त्व मी तुम्हाला सांगते. या रात्री जागरण केल्यावर सर्वात प्रथम तर शिव आणि पार्वती, महादेव आणि पार्वतीची ही अतिशय प्रिय रात्र आहे, बरोबर. आणि आपल्या भगवंतांची ही प्रिय रात्र म्हणून आपण जागरण करायचं का? तर यस, त्यासाठीच आपण जागरण करायचं. पण त्याच्यात आपला स्वार्थ पण आहे. म्हणजे काय तर सार्थ आणि परमार्थ हे आपण साधणार आहोत. तर या रात्री जागरण करण्याचं महत्त्व असं आहे मंडळी की या रात्री जागरण केल्यावर शिव आणि पार्वती ह्या दोघांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात. आपण त्यांच्या नामामध्ये राहायचं, त्यांचं नाव घेत राहायचं, मंत्र म्हणत राहायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी जागरण केल्यावर महादेवाच्या आणि पार्वतीच्या आशीर्वादानं आपल्याला सुख, सौख्य, यश, भरभराट आणि कीर्ती हे सगळं मिळते अशी म्हणजे असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर आपण कधीतरी हे सगळं मान्य करू की या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात. आणि पॉझिटिव्ह विचार करणं हे कायम चांगलं असतं, कारण पॉझिटिव्हिटीमुळे तुमच्याकडे न येणाऱ्या गोष्टी पण यायला लागतात. तर त्यामुळे मंडळी, ह्या रात्रीचं जागरण याचं खूप छान महत्त्व आहे. आपल्या स्वार्थापोटी मी तुम्हाला फक्त तेच महत्त्व सांगितलं. आता आपण पुढे जाऊया की आपल्याला या दिवशी काय करायचं आहे. म्हणजे आपल्याला महाशिवरात्र आणि अमावस्या ह्या दोन्हीचा संयोग जो आलेला आहे आणि दरवर्षीच येतो, पण या दोन्हीचा संयोग पकडून आपल्याला काय तोडगे करायचे आहेत हे महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम तर महादेवाच्या मंदिरात तर आपल्याला 100% जायचं आहे. लाईन असू दे, उशीर होऊ दे, काहीही असू दे, आपल्याला त्या मंदिरामध्ये जाऊन तिकडचं चैतन्य, तिकडची ऊर्जा ही स्वतःमध्ये घ्यायचीच आहे. महादेवाच्या देवळात आतमध्ये गेल्यावर अगदी पिंडीजवळ जाण्यासाठी, गाभाऱ्यात जाण्यासाठी जर लाईन असेल तर तुम्ही महादेवाच्या देवळात कुठेही बसा, जिथे जागा मिळेल तिथे बसा आणि सर्वात प्रथम तिथे कालभैरवाष्टक म्हणणे चालू करा. कालभैरवाष्टक हे महादेवाला अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे. त्याच्यामुळे तिथे बसून डोळे मिटून, ज्यांचं पाठ आहे त्यांनी डोळे मिटून म्हणणं चालू करा. ज्यांचं पाठ नाही त्यांनी डोळे उघडे ठेवून वाचून ते म्हणा. आणि ज्यांनाही म्हणता वाचता पण येत नसेल बघून, अशी जी लोकं असतील ना, त्यांनी फक्त डोळे मिटून ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की म्हणायचा आहे देवळात बसून. गाभाऱ्यामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो ना, तेव्हा महादेवाला आपल्याला हाक द्यायची आहे. अशी हाक द्यायची आहे ना की महादेवानं तिथे एकदम त्याच्या चेतना जाग्या झाल्या पाहिजेत. मग आपली हाक कशी हवी, आपला आवाज कसा हवे, आपण महादेवाला कशी हाक देणार आहोत, शंभो अशी हाक द्यायची आपल्याला. मी जेव्हा महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये जाते ना, तेव्हा माझी आरोळी एकदम मस्त ठोकते, शंभो. महादेव जागाच झाला पाहिजे, महादेवाला कळलं पाहिजे कोण आले. महादेवाला पूर्ण त्याची कृपादृष्टी आपल्यावर पडलीच पाहिजे. म्हणून आपल्याला महादेवाला आरोळी द्यायची आहे, हाक मारायची आहे आणि त्या महादेवाला आपल्याला सांगायचं आहे की हे महादेवा, तुझ्या दरबारात आलेली आहे, तुझ्या दरबारात आलेलो आहे, तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर असू दे.
माझे पितृदोष, जे काही दोष, सगळ्यात महत्त्वाचा हा पितृदोष असतो, आणि त्याच्यानंतर कालसर्पदोष, हे सगळे जे दोष जर घराण्याला आलेले असतील तर ते तू तुझ्या पायाखालून घे. इतकी साधी, सरळ, सोपी प्रार्थना आपल्याला महादेवाला करायची आहे. महादेवाला ही प्रार्थना करता करता आपल्याला देवळात जाताना एका तांब्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आणि काळे तीळ टाकून घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यावर महादेवाच्या पिंडीवर आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे. सर्व मंडळींनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जेव्हा आपण जलाभिषेक करतो महादेवाच्या पिंडीवर आणि जेव्हा आपण आपले त्रास, आपल्या अडचणी महादेवाला सांगतो, आपले दोष त्यांच्या पायाखालून घ्यायला सांगतो, त्यावेळेस कलश जो वर बांधलेला असतो त्याच्यामध्ये जे पाणी पिंडीवर टप 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 पडत असतं, तिथे हात लावून ते पाणी डोळ्याला लावून, तोंडाला म्हणजे आपल्याला प्रसाद म्हणून चाखून कधीही ह्या गोष्टी करायच्या नसतात. महादेवाला तिथे सर्वत्र नॉनस्टॉप जो अभिषेक चालू असतो त्याच्यात आपण खंड आणतो. ते पाणी महादेवाच्या पिंडीसाठी पूर्णपणे त्यासाठी असतं, आपल्या प्रसादासाठी, आपल्या तीर्थासाठी अजिबात नसतं. त्या पाण्याला हातही लावू नये. आपण हात बाहेरून जातो, कुठूनही जातो, आपले हात अनेक ठिकाणांवरनं गेलेले असतात, तिथे जाऊन त्या पाण्याला स्पर्श करायचा आणि तेच पाणी पुन्हा टप 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 महादेवाच्या पिंडीवर पडत राहणार. त्यापेक्षा मंडळी अजिबात ह्या गोष्टी करायचं नाही. आपण नेलेल्या पाण्याचा जलाभिषेक करायचा, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहायचं. जर तुम्हाला बेलाचं फळ मिळालं तर तिथे नक्की व्हा. महादेवाला आवडणारी गोष्ट, कवट, आणखीन ज्या 4 गोष्टी आवडतात त्याही ठेवा. काहीच समजलं नाही तर फ्रूट तर नक्की घेऊन जा, केळं नक्की न्या किंवा साखरपुठाणे नक्की न्या. महादेवाला जे आवडतं तेच नेणं गरजेचं आहे का तर नाही. जे तुम्हाला त्यावेळेस मिळेल ते महादेव गोड म्हणून घेतील. फक्त तुमच्या मनामध्ये त्यांच्यासाठी प्रेम हवे, त्यांच्यासाठी त्या भावना हवेत आणि त्या श्रद्धेनं ते वाहिलं गेलं पाहिजे, त्या श्रद्धेनं ते अर्पण केलं गेलं पाहिजे. तर मंडळी, मला इतकंच सांगायचं आहे की महादेवाच्या देवळात जाताना आपल्याला काय काय करायचं आहे हे तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी पुढे येते की ज्यांना महादेवाच्या देवळात जाणं शक्य नाही, आता काही जण ऑफिसला असतात, काही जणांना नाही जमत, तरी पण काही जण आटापिटा करून महादेवाच्या देवळात जातातच. पण ज्यांना नाही जमत त्यांनी ॲटलिस्ट संध्याकाळी घरी बसून ओम नमः शिवायचा जप करावा किंवा 11 वेळा आपलं कालभैरवाष्टक याचं अनुष्ठान तरी त्या दिवशी करावं. ती रात्र जागावं. त्या रात्री जागून ओम नमः शिवायचा जप सतत करावा, म्हणजे तुमच्या बॉडीचा रिधम हा जागाच राहायला पाहिजे. ओम नमः शिवायमध्ये तो राहायला पाहिजे. त्या मंत्राने तुमच्या शरीराचा ताबा घेतला पाहिजे. अशा पद्धतीने हा जप झाला पाहिजे. बरं, हा जप रात्रभरचं तुम्ही करालच. जेव्हा घरामध्ये संध्याकाळी तुम्ही कालभैरवाष्टकाचं अनुष्ठान करता तेव्हा समोर आसन घ्यायचं, समोर उदबत्ती लावायची, कालभैरवाष्टक म्हणण्याच्या नंतर आपल्याला 1 ग्लास पाणी प्यायचं असतं. तो पाण्याचा ग्लास मात्र आपल्यासमोर भरून ठेवायचा. संकल्प घ्यायचा की हे महादेवा, मी आजपासून नाही, मी आज अनुष्ठान करत आहे कालभैरवाष्टकाचं आणि हे अनुष्ठान तू गोड म्हणून घे, असा मी संकल्प घेत आहे. 11 वेळा आज हे कालभैरवाष्टक म्हणणार आहे. माझं आजच्या दिवसाचं जे अनुष्ठान आहे त्याला तू फलद्रूप कर, त्याला तू फलित दे, त्याला तुझे कृपाशीर्वाद मिळू दे आणि माझं अनुष्ठान हे यशस्वीपणे तू पार पाडून घे. असा संकल्प घेऊन आपण ते अनुष्ठानाला सुरुवात करायची. अनुष्ठान चालू असताना कुणाशीही बोलायचं नाही, मनामध्ये काही विचार येऊ दे, तुम्ही मात्र तुमचं अनुष्ठान चालू ठेवायचं. फोनकडे लक्ष जाता कामा नाही आहे. अनुष्ठान 11 वेळा म्हणून झालं की पुढ्यात असलेलं पाणी मात्र आपल्याला प्यायचं आहे. पाणी पिऊन शांतपणे डोळे मिटून बसून तिथे महादेवाचा जप करायचा आहे, ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. तर मंडळी, हे झालं महाशिवरात्रीच्या दिवशीचं जे आपल्याला करता येईल असं साधं आणि सोपं मी सांगितलेलं आहे.
अवघड करायला काहीही जाऊ नका, मोठ्या गोष्टी करायला जाऊ नका. महामृत्युंजय जपाचंही अनुष्ठान करतात या दिवशी, पण तुम्ही करू नका, कारण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काही ना काही नियम पाळावे लागतात. जे साधं आहे, जे सोपं आहे ना, ते तुम्ही करा आणि कायम करा. बरं, आता या दिवशी अमावस्या पण आहे. मग अमावस्या आहे म्हटलं की आपल्याला उतारा हा नक्की करायचा आहे. उतारा करताना मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवळात जाऊन येता त्याच्यानंतर घरी येऊन शांतपणे बसून एकदम रात्री तुम्हाला हा उतारा करायचा आहे. देवळातनं लगेच आला हा उतारा करायचा नाही. तुम्ही देवळातनं जेव्हा येता तेव्हा ती ऊर्जा घेऊन येता, तेव्हा तुम्ही तो उतारा अजिबात करू नका. जर तुम्ही देवळात गेलाच नाहीत तर तुम्ही उतारा मात्र नक्की करा. आणि मी जे सांगितले, जे देवळात गेले आहेत पण त्यांना खूपच त्रास होतो ना, त्यांनी उतारा मात्र रात्री लेट करावा. अजिबात देवळातनं आल्या उतारा करू नये. बरं मंडळी, आता मला एक गोष्ट सांगा, की जे जाणारच नाही आहेत ना आणि त्यांना त्रासही होतो आहे, पण अशा लोकांनी आवर्जून देवळात जाणं, योग घडवून आणा देवळात जाण्याचा. ठीक आहे, पण अगदीच तुम्हाला नाही जमत असेल, घरामध्ये फक्त अनुष्ठान करा. उतारा आपल्याला करायचाच आहे. काहीही झालं तरी उतारा आपल्याला करायचाच आहे. आता उतारा आपण कसा करायचा, कारण अमावस्येचे त्रास हे काहींना अगदी मानसिक स्थिती खराब करणारे त्रास असतात. मग अशा वेळेस जो उतारा करायचा आहे ना, तो अशा पद्धतीने करायचा. आपल्या घरामध्ये एक असा शेंडी असलेला नारळ घ्यायचा. नारळावर कोळसा असतो ना, कोळसा, त्याने असं रिंगण तयार करायचं नारळावर, आणि त्या नारळाला घेऊन 7 वेळा व्यक्तीवरून, तो एक नारळ पूर्ण घरातल्या व्यक्तींवरनं तुम्ही उतरवू शकता. पूर्ण नारळ त्या घरातल्या व्यक्तीवरनं तुम्ही उतरवलात 7 वेळा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे सरळ नाही उतरवायचा, उलटा उतरवायचा. उलटा उतरवलात की तो नारळ 4 रस्त्यावर जाऊन तुम्हाला जोरात रागाने फोडायचा आहे. घरी आल्यानंतर 7 कापूर घ्यायचेत. 7 कापूर घेऊन ते आधीच तयार करून ठेवा दाराच्या बाहेर. 7 कापूर घेऊन पूर्ण घरावरनं अँटी क्लॉकवाईज ते कापूर काढून दाराच्या बाहेर जाळायचे. दाराच्या बाहेर जाळता येत नसेल तर एक पात्र घ्यायचं मातीचं आणि त्याच्यामध्ये ते दाराच्या बाहेर जाळायचे. हे केल्यानंतर घरात येऊन हातपाय तोंड धुवून शक्यतो आंघोळ करायची. अगदी घरामध्ये नसेल आंघोळ करायची तर हातपाय तोंड धुवून देव्हाऱ्याच्या समोर जाऊन कपाळी कुंकू लावून शांतपणे 2 मिनटं बसायचं आहे, कुणाशीही न बोलता. थोडंसं पाणी प्यायचं आणि नंतर बोलायचं. उतारा टाकून आल्यानंतर येताना मागे वळून पाहायचं नाही, रस्त्यात कुणाशीही बोलायचं नाही. त्यामुळे मी सांगितलं की हा उतारा रात्री करायचा आहे. त्यानं तुमचे बरेचसे महाशिवरात्रीच्या दिवशी जी अमावस्या पडते त्या अमावस्येच्या दिवशी हा उतारा जर तुम्ही केलात तर तुम्हाला त्याचे असंख्य लाभ मिळतात. असंख्य लाभ म्हणजे तुमचे शत्रू, तुमच्या वाईटावर असलेली लोक, जे तुमचे शत्रू असतात, त्यांची नजर असते किंवा त्यांनी काही केलेलं असेल, हे सगळं त्या उताराच्या वाटेने निघून जातं. ठीक आहे, हे पूर्णपणे निघणार नाही, पण तुम्हाला खूप दिलासा मिळेल या गोष्टी तुम्ही जर करत राहाल तर. तोडगे हे कायम आपल्याला मदत करत असतात, म्हणून तोडग्यांना कायम आपलंसं करा. आणि मी जे तोडगे देत असते ते तोडगे कायम साधे आणि सोपे देत असते. कुठलेच अवघड तोडगे मी कधीच देत नाही. आणि ज्या तोडग्यांचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे, ज्याच्यावर माझा विश्वास आहे, असे तोडगे मात्र मी नक्की देते. ही अमावस्या जी महाशिवरात्रीची आहे, या दिवशी हनुमानाच्या देवळातही जाण्याचा प्रयत्न करावा. हनुमानाच्याही देवळात जावं आणि हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाच्या तिथे उभं राहून हनुमान चालीसा म्हणावा. कारण या दिवशी हनुमान चालीसा जर तुम्ही बोललात तर हनुमानाची कृपादृष्टी पण तुमच्यावर नक्की येईल. त्याची कृपादृष्टी तुम्हाला पिढ्यानी पिढ्या लाभेल. तर मंडळी, महाशिवरात्रीला साजरं करण्यासाठी खूप काही, अगदी अवघड काहीच सांगितलेलं नाही आहे. छोटेसे उपाय सांगितले, छोटेसे तोडगे सांगितलेले आहेत, छोटंसं अनुष्ठान सांगितलेलं आहे. तर तुम्ही मात्र ते नक्की करा. आणि याच दिवशी रात्री माझं एक फ्री मेडिटेशनचं सेशन असतं. ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना या मेडिटेशनमध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी मात्र कॉमेंटमध्ये सांगा, त्यांना माझी लिंक दिली जाईल आणि त्यांनी त्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावं.
फ्री मेडिटेशन सेशन आहे. साक्षात महादेवाचं दर्शन तुम्हाला तिथे घडवण्यात येईल. तुम्ही महादेवाला भेटाल. तुमच्याही इच्छा, आकांक्षा, अपेक्षा सगळं पूर्ण करायची ही वाट आहे. तर मंडळी, अगदी आवर्जून ह्या मेडिटेशनमध्ये सहभागी व्हा आणि मेडिटेशनचा आनंद घेऊन महादेवाला भेटण्याचा आनंद साजरा करा. पुन्हा आपण लवकर भेटू. पण आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. कॉमेंटमध्ये मात्र मला सांगायला विसरू नका की तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काय काय करता आणि कसं करता. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.